आवड तुम्हाला लहानपणापासून देशप्रेमाची, सुरुवात केली तुम्ही शाळेतून एनसीसीची. करावं देशासाठी काहीतरी आपण, करावं देशासाठी काहीतरी आपण, ही भावना तुमच्या मनाची. म्हणूनच कधी परवाही केली नाही तुम्ही या नाशवंत देहाची. म्हणूनच कधी परवाही केली नाही तुम्ही या नाशवंत देहाची. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. तुम्ही देशसेवा करून तुम्ही तुमचे जीवन सार्थक केले. तुम्ही देशसेवा करून तुमचे जीवन सार्थक केले. सोडूनी घरदार तुम्ही त्यागिला सुखी संसार. सोडूनी घरदार तुम्ही त्यागिला सुखी संसार. देशसेवा करण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले निरंतर. देशसेवा करण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले निरंतर. आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख तुम्ही सोसलं, म्हणून तुमचं नाव आज भारतभर पोहोचलं. भारत मातेचे रक्षण करता करता सर्व दुःख तुम्ही गिळले, म्हणूनच तर तुम्हाला आज खूप सारे अवॉर्ड मिळले. भारत मातेचे रक्षण करता करता सर्व दुःख तुम्ही गिळले, म्हणूनच तर तुम्हाला आज खूप सारे अवॉर्ड मिळले. दुःख गिळताना पण त्याचा काही अंदाज घ्यावा लागतो. दुःख गिळताना पण त्याचा काही अंदाज घ्यावा लागतो. गिळणाऱ्या दुःखालाही अंत हवा असतो. दुःख गिळतानाही त्याचा अंदाज घ्यावा लागतो. गिळणाऱ्या दुःखालाही अंत हवा असतो. आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख तुम्ही सोसलं, म्हणूनच तर मेजर साहेब तुमचं नाव आज भारतभर पोहोचलं. जन्मदात्या आई वडिलांसारखी देशसेवा तुम्ही केली. जन्मदात्या आई वडिलांसारखी देशसेवा तुम्ही केली. निस्वार्थी भावनेने स्वतःच्या भावनांची होळी केली. निस्वार्थी भावनेने स्वतःच्या भावनांची होळी केली. वडील गेल्याची बातमी ऐकताच थरथरू लागले तुमचे पाय. वडील गेल्याची बातमी ऐकताच थरथरू लागले तुमचे पाय. पण येण्याची अडचण, सततचा पाऊस, मग तुम्ही करणार तरी काय? पण येण्याची अडचण आणि सततचा पाऊस, मग तुम्ही करणार तरी काय? आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख तुम्ही सोसलं, म्हणून तुमचं नाव आज भारतभर पोहोचलं. आयुष्यात खूप मोठी असते आईची माया आणि बापाची छाया. आयुष्यात खूप मोठी असते आईची माया आणि बापाची छाया. पण देशापेक्षा नाती जपणं म्हणजे वर्दी गेली वाया. पण देशापेक्षा नाती जपणं म्हणजे वर्दी गेली वाया. ह्याच भावनेने कायम तुम्ही जगलात, म्हणून मेजर तुम्ही आज भारतभर पोहोचलात. कारगिलला झाली बदली, पायाला लागली गोळी. कारगिलला झाली बदली, पायाला लागली गोळी. एका क्षणात विचार आला असेल ना मेजर की आता आयुष्याची झाली होळी. एका क्षणात विचार आला असेल ना आता की आयुष्याची झाली होळी. किती संकटे, किती यातना, किती त्रास तुम्ही भोगलात. किती संकटे, किती यातना, किती त्रास तुम्ही भोगलात. म्हणूनच मेजर तुम्ही आज भारतभर पोहोचलात. म्हणूनच मेजर सर तुम्ही आज भारतभर पोहोचलात. 32 वर्ष सेवा केली, 32 वर्ष केली देशाची सेवा. इथून पुढच्या आयुष्यात यावा तुमचा आनंद मेवा. 32 वर्ष केली देशाची सेवा. इथून पुढच्या आयुष्यात यावा आनंदाचा मेवा. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. एवढे बोलून मी माझ्या कवितेला पूर्ण विराम द्यावा. एवढे